नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज जवळपास महिन्याभरानंतर आपल्या सर्वांना भेटताना आणि आपल्याशी संवाद साधताना मला प्रचंड आनंद होतोय. आजपासून आपल्या भेटीची वेळ असेल रात्री 9 वाजताची आणि आपल्या बुलेटिनचं नाव आहे काय सांगते ज्ञानदा. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रात न अडकता दिवसभरातल्या वेचक, वेधक आणि निवडक बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसतील आणि हेच असेल या बुलेटिनचं वेगळेपण. बातमी ही बातमी असते, ती पाण्याप्रमाणे असते, ती प्रवाही असते. पाण्याला जसा स्वतःचा रंग नसतो, स्वतःचं रूप नसतं, जो रंग आपण टाकू किंवा ज्या भांड्यात आपण पाणी ठेवू तसा आकार तसा रंग ते धारण करतं. आणि बातमीचं सुद्धा अगदी तसंच असतं. प्रत्येक वेळी जग पूर्ण काळं किंवा पूर्ण पांढरं नसतं, तसंच ते पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईटही नसतं. आणि बातमीचंही तसंच असतं. प्रत्येक वेळी तुम्ही पूर्णपणे या बाजूचे किंवा त्या बाजूचे असताच असं नाही आणि असायलाच हवं असं सुद्धा नाही. बातमीचंही तसंच असतं. त्यामुळे बातमी जशी आहे तशी कोणतीही भेसळ न करता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आजचा आपल्या बुलेटिनचा पहिलाच दिवस आहे आणि आज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणावरनं सुरू असलेलं रणकंदन आणि त्यावरनं तापलेलं राजकारण बघणार आहोत. आरक्षणावरनं जाती जातीमध्ये संघर्ष होत असतानाच राज ठाकरेंच्या एका विधानावरनं राजकारण तापलं आणि आरक्षणाचं हे द्वंद्व आपल्या सर्वांनाच विचार करायला भाग पाडणार आहे. तर आज आपल्या बुलेटिनमध्ये दुसरी बातमी असेल आर्टिकल 370 बद्दलची. आजची तारीख आहे 5 ऑगस्ट. बरोबर 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधनं आर्टिकल 370 रद्दबातल केलं होतं. आज 5 वर्षांनी जम्मू काश्मीर राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेच्या पातळ्यांवरती कसं बदलू पाहतंय याचा खास आढावा आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बातमी तुमच्यासाठी आणि बातमी तुमच्यासोबत. सर्वात आधी चर्चा करूया महाराष्ट्राला पोळणाऱ्या आरक्षणाच्या वादाची. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. आरक्षण गेल्या जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून महाराष्ट्राचं समाजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा या एकाच प्रश्नाभोवती फिरतंय किंवा एकाच नावाभोवती फिरतंय. मनोज जरांगेंची मराठ्यांसाठी ओबीसी मधनं आरक्षणाची मागणी, त्याला राज्यभरातनं मिळणारं समर्थन आणि ओबीसींकडनं होणारा विरोध, या सगळ्या घडामोडींचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज आरक्षणाचा किंवा आरक्षणामुळे होणाऱ्या राजकारणाचा हा विषय पुन्हा नव्यानं तापलाय. ज्या मराठवाड्यामधनं मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचं ऐतिहासिक आंदोलन उभारलं त्याच मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आज होते राज ठाकरे. आणि याच दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी आरक्षणाची गरजच काय असा थेट सवाल विचारला. आणि आजचा दिवस राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आणि मराठा आंदोलकांनी त्यांना केलेल्या विरोधांमुळे चांगलाच गाजला. धाराशिवमध्ये ज्या हॉटेलवरती राज ठाकरे थांबलेले तिथे अचानक मराठा आंदोलक जाऊन धडकले आणि सुरू झाला राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विरोध. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. तर हेच ते वक्तव्य होतं राज ठाकरेंचं, ज्या विधानानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मराठा आंदोलक कुठे पोहोचले? राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलला पोहोचले. तिथे त्यांनी घेराव घातला. मग या आंदोलकांची भूमिका किंवा त्यांचा आक्रमकपणा पाहून राज ठाकरे सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी खाली आले आणि त्यांनी या आंदोलनकर्त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं. राज ठाकरेंनी आरक्षणाची गरजच काय असा सवाल विचारल्यानंतर त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलंय.
कारण याच जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषणस्थळी भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये राज ठाकरे यांचंही नाव होतं. डोके कोण फोडतो त्यांचाच मित्र भडकवतो. त्यांना सांगा म्हणालं, मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही. मराठी फक्त हक्क मागते. आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते. हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा. मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू. त्यांच्यावर बोलत बी नाहीत आम्ही. ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही मला काय बोलावं. तर या सगळ्यामध्ये महत्त्वाचं विधान कोणतं आहे, महत्त्वाचं वाक्य कुठलं आहे, तर आरक्षणाची गरज काय हे राज ठाकरेंचं विधान. याच वक्तव्यानंतर आपल्याला दोन गोष्टी दिसतात. म्हणजे हे विधान आपण दोन बाजूंनी बघायला हवंय. एकतर राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणारे अनेक जण आहेत, तर दुसरीकडे मराठ्यांसाठी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या किंवा ओबीसींमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशी मागणी करणाऱ्या जरांगेंच्या पाठीशी सुद्धा लाखोंची गर्दी आपल्याला दिसते. आरक्षणाची भूमिका ठामपणे मांडणारा एक नेता आहे आंतरवाली सराटीमधला, मराठवाड्यामधला, तर दुसरा नेता आहे थेट मुंबईमधला. आरक्षणाची गरज आणि आरक्षणाला होणारा विरोध यातला फरक इथे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतंय. आणि त्यासाठी आपल्याला हेही माहीत असायला हवंय की जेव्हा काही विशिष्ट जाती जमातींना किंवा समाजाला आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा त्याचा मूळ हेतू नेमका काय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद केली त्यावेळेला त्यांचा उद्देश काय होता, तर देशामधल्या मागास जातींवरती हजारो वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करणं, त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की संसाधनं आणि साधनांवरती ज्यांचं हजारो वर्ष एक हाती वर्चस्व होतं. म्हणजे ही सगळी साधनं संसाधनं जी एक विशिष्ट जात अनेक वर्ष वापरत होती, ज्यांचं एक हाती वर्चस्व होतं, त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी किंवा त्यांच्याशी बरोबरी साधण्यासाठी मागासवर्गीयांना लेवल प्लेइंग फील्ड उपलब्ध करून देणं. यातला तिसरा मुद्दा गुणवत्तेच्या आधारावरती समानता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांना समान पातळीवरती आणलं, म्हणजे इक्वल लेवलला आणणं. ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही ते नक्कीच हा प्रश्न विचारू शकतात की आरक्षणाची नेमकी गरज का आहे. पण हाच प्रश्न मी ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सरांना विचारला तेव्हा मोरे सरांनी काय टिप्पणी केली आहे ती आपण पाहूया. आरक्षणाची गरज आहे किंवा नाही हे जेव्हा आरक्षणाचा ठराव झाला, जो कायदा झाला, त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे ना. काय स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये की समाजामध्ये जेवढे सगळे लोक असतात त्या सगळ्यांचीच पात्रता एका स्तरावरची नसते, एका लेवलला ते नसतात. म्हणजे आपण ज्याला लेवल प्लेइंग फील्ड वगैरे म्हणतो वगैरे असं नसतं. त्यामुळं ते एकमेकाशी कॉम्पीट नाही करू शकत. ते कधी कॉम्पीट करू शकतील, कधी स्पर्धा होऊ शकेल, खुली स्पर्धा खऱ्या अर्थाने, की ज्यांची किमान पात्रता सारखी असली पाहिजे. मग ते किमान पात्रतेत जो जास्त आहे तो दाखवून देईल आपली जास्त पात्रता आणि तो आपोआप नियुक्त केला जाईल, त्याची निवड होईल. पण एरवी आपल्याला नक्की असं दिसलं की अशा प्रकारची किमान पात्रता असू शकेल अशी आपली समाजरचनाच नाही आहे. तर या सगळ्या आरक्षणाच्या मुळाशी नेमकं काय, तर आरक्षणाच्या मुळाशी जात आहे. आणि आपल्याकडे खूप सहजपणे किंवा वेळोवेळी म्हटलं जातं की जात नाही ती जात. आणि हाच धागा धरून प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आता आपली भूमिका अगदी ठामपणे मांडायला सुरुवात केलेली आहे. अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ ताडापोटा लागला पाहिजे. कारण हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सारा आतमध्ये टाकून मोकळा झालं पाहिजे. आणि यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे जो विचारात घ्यायला हवा किंवा जो हायलाईट व्हायला हवा. कुणबी स्वतःला ओबीसी म्हणत असले तरी ते माळी, वंजारी, लिंगायत, धनगर या ओबीसींपासनं वेगळे राहतात. ओबीसी ही काही जात नाही आहे, तर ओबीसी काय आहे, तर ओबीसी विविध जाती समूह आहे. या ओबीसीमध्ये वेगवेगळ्या जाती येतात, जातींचा समूह येतो. नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्रात जातीचा हाच फॅक्टर किती प्रभावशाली ठरू शकतो याचा अनुभव निकालानंतर भल्या आणि दिग्गज नेत्यांना आला, उमेदवारांना आला.
आणि सध्या महाराष्ट्रात विविध राजकीय नेते असोत किंवा अन्य मंडळी असोत, जातीवरनं दिल्या जाणाऱ्या आरक्षणाबाबत हे सगळेजण जी भूमिका घेत आहेत, ठामपणे मांडतात, ती भूमिका पाहून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की जात इतकी महत्त्वाची का बनली, कशी बनली? जरी प्रवर्ग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या प्रवर्गाच्या अंतर्गत 2-4 काय असतील त्या जातीतील, कोणी 300, कोणी काय काय आकडे सांगतायत. पण नुसती एक जात घेतली, होमोजिनियस जात, त्या जातीच्या अंतर्गत पोटजाती आहेत ना, त्यांच्यात रोटीबिटी व्यवहार होत, म्हणजे कदाचित रोटी व्यवहार होतो, मला कल्पना आहे, पण बिटी व्यवहार अजूनही होत नाही. आणि याला महाराष्ट्रातली कुठलीही जात जिला पोटजाती आहेत ती अपवाद नाही. त्यामुळे नाकाने कांदे कुणीही सोलू नयेत. नाही, जात जात नाही म्हणजे काय, जोपर्यंत लोकांना जातीच्या आधारे फायदे मिळतात तोपर्यंत जात जाणारच नाही, लक्षात घ्या. आणि जातीच्या आधारे फायदे देणं गरजेचं आहे, कारण त्याचे मागासले पण नष्ट होणार नाही. म्हणजे हे आपण असं याच्यात सापडलेलो आहोत, त्याला डायलेमा म्हणतो आपण. हो, म्हणजे अशी सिच्युएशन आहे आपली की तुम्ही कुठलाही पर्याय स्वीकारा, तुम्हाला त्याच्यातून काहीतरी त्रासच होणार आहे. पण त्याला इलाज नाही, ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल सांगता येत नाही मला, परंतु हे असं होणार. म्हणजे जात जात नाही अशातला भाग नाही, जाईल ती, पण ती राहावी असं काही लोकांना वाटतं मनापासून. त्याशिवाय त्यांना त्यांचं राजकारण करता येत नाही, त्याशिवाय त्यांना लोक जमवता येत नाहीत. त्यामुळे ते मनातून म्हणणार, बाहेरून कितीही जरी आवडला ना, त्या जातीचे वृद्ध येऊन जात गेलीच पाहिजे, अमुक आणि तमुक, प्रत्यक्षात मनातून त्यांनी जात जपलेली असते. आणि सगळा समाजाचा व्यवहार जो आहे ना, म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे कुठलीही निवडणूक जाहीर झाली अशी कल्पना करा आपण, किंवा आचारसंहिता लागली, तेव्हा मग चर्चा काय सुरू होती की आता पहिल्यांदा म्हणजे उमेदवार उभा करायचा, मग त्या मतदारसंघाची रचना कशी असते. सगळे लोक मतदारसंघाची रचना सांगताना या जातीचे हे लोक सांगतात, बरोबर. मग पुढची चर्चा सुरू होते की कोण इच्छुक आहे, कोणाला मत देणार. तर मग लोक सांगतात की जर ह्या जातीच्या लोकांना ह्या पक्षाने मत दिलं तर दुसरा पक्ष दुसऱ्या जातीच्या लोकांना मत देईल. म्हणजे हे आपण सगळेच खेळ खेळतोय. जात जात हा खेळ जो आहे ना, हे आपण सगळे खेळत आहोत. तर सध्या महाराष्ट्रात काय चित्र दिसतं किंवा महाराष्ट्रात आपण काय पाहतोय, तर महाराष्ट्रातली सर्वात प्रभावी असलेली जात किंवा सगळ्यात प्रभावी असलेला समाज आज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलाय. आणि आरक्षण हाच त्यांना उन्नतीचा मार्ग का वाटतो? आरक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे का? आरक्षण नाही तर मग दुसरा मार्ग कुठला? या प्रश्नाचं उत्तर शोधणं आत्ताच्या घडीला खूप गरजेचं बनलंय, खूप महत्त्वाचं बनलंय. कारण आरक्षणाच्या आणि जातीच्या या सगळ्या गुंत्यामध्ये सामाजिक वीण उसवता कामा नये, हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवंय. तर आरक्षणाच्या विषयावरती शांततेनं किंवा एकत्रित बसून एकत्रित चर्चा करून काहीतरी तोडगा निघेल हा आशावाद आम्ही व्यक्त करतो. आणि आता आपण जाऊया काश्मीरमध्ये. 370 हे अत्यंत महत्त्वाचं कलम हटवल्यानंतर गेल्या 5 वर्षात जम्मू आणि काश्मीर किती बदललंय ते आपण बघणार आहोत. जम्मू एंड कश्मीर के पीए को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए. ही बातमी सांगण्याआधी मी तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाऊ इच्छिते. दिवस होता 4 ऑगस्ट 2019 सालचा. काश्मीरचे दिग्गज नेते एका मागोमाग एक हाऊस अरेस्ट होत होते. ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन यांना नजरकैद करण्यात आलं होतं. हे कोणकोणते नेते होते ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतात. यामध्ये मोठी नावं होती. ओमर अब्दुल्लांचं नाव होतं, मेहबूबा मुफ्तींचं नाव होतं, सज्जाद लोन यांचं नाव होतं. हे सगळ्यांना नजरकैद केलं गेलं. काश्मीरमधली इंटरनेट सेवा बंद झालेली होती. इथे कलम 144 लागू झालं. आणि या सगळ्या वेगवान घडामोडींमध्ये कोणाला कळेना की काश्मीरमध्ये नेमकं घडतंय काय. आणि त्याचमुळे या दिवशी काश्मीरकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. आणि आज घडामोडी घडत असताना अमरनाथची यात्रा स्थगित करण्यात आली होती. पर्यटकांना परत बोलवलं गेलं होतं. सैन्य वाढवलं गेलं. या सगळ्या घडामोडी घडताना काश्मीरपेक्षा जास्त टेन्शनमध्ये दिसत होता तो पाकिस्तान. आणि मग त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला
अवघ्या देशाच्या नजरा लागलेल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हालचालींकडे. सकाळी अमित शहा संसदेत जातानाचा एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. या फोटोत काय दिसतंय तर गृहमंत्री अमित शहांच्या हातात एक कागद आहे आणि त्यावरती लिहिलेलं होतं टॉप सिक्रेट. या कागदाची उत्सुकता वाढत असताना अमित शहा राज्यसभेत उभे राहिले आणि अमित शहा म्हणाले, जम्मू एंड कश्मीर बोलता हूं. माननीय सदस्य, इसलिए एग्रेसिव हूं कि जम्मू एंड कश्मीर के पीएको को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? एग्रेसिव होने की क्या बात कर रहे हो? जान दे देंगे इसके लिए. तर अमित शहांच्या याच वक्तव्याचा प्रतिध्वनी संपूर्ण देशात घुमू लागला. 70 वर्षांपासून काश्मीरला भारतापासून वेगळं करणारं एक कलम कायमचं गाडण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे या नाऱ्याला सत्यात उतरवलं. भाजपच्या घोषणापत्रात कित्येक वर्ष एक आश्वासन म्हणून असलेली घोषणा पूर्णत्वास आणली आणि देशभरात दिवाळी साजरी झाली. आणि यानंतर काय घडलं तेही आपण बघणार आहोत. हा सगळा राजकीय अभिनिवेश आणि देशभक्तीची लाट ओसरून आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2019 साल आणि 2024 साल या 5 वर्षात काश्मीर किती बदललेलं आहे. जे स्वप्न दाखवलं गेलं होतं ते स्वप्न पूर्ण होतंय का? जम्मू काश्मीरमधला दहशतवाद कमी झालाय का? काश्मीर राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आज नेमका कुठे उभा आहे याचाच आढावा घेणं आजच्या दिवसाच्या निमित्तानं क्रमप्राप्त आहे. 370 हे कलम हटवल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे आत्ताच्या 2024च्या निवडणुकीत काश्मीरच्या जनतेनं हिरिरीनं भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर आपल्याला रांबसराम रांगाही दिसल्या. 2024च्या निवडणुकीत काश्मीरमध्ये गेल्या 40 वर्षातलं, आकडा महत्त्वाचा आहे, गेल्या 40 वर्षातलं सगळ्यात जास्त मतदान नोंदवलं गेलं. कुठे किती मतदान झालं महत्त्वाची ठिकाणं आपण पाहूया. श्रीनगरमध्ये 38.49% मतदानाची नोंद झाली. तर बारामुल्लामध्ये 59.1% मतदान नोंदवलं गेलं. तर अनंतनाग आणि राजौरीमध्ये 54.84% मतदान झालं. ही आकडेवारी आपल्याला काय सांगते तर या आकडेवारीनं काश्मीरी जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला. तर जगानं शांततेत पार पडलेली निवडणूक अनुभवली, निवडणूक बघितली. इस वक्त हम खड़े हैं श्रीनगर के दिल यानी लाल चौक में. मेरे पीछे देख रहे होंगे आप क्लॉक टावर, जिसे घंटा घर भी कहते हैं. एक टाइम पे हब हुआ करता था. ऐसे फरमान निकलते थे यहाँ से जिसमें हड़तालें होती थी, कर्फ्यूज होते थे और कई सारे ऐसे पुलिसकर्मी लोकल जो हैं वो ठीक इसी जगह पे अपनी शहादत दे चुके हैं इस देश को बचाते हुए. अगर हम बात कर ले आज कश्मीर में, आज 5 अगस्त है, क्या बदला इन 5 सालों में? यहाँ पे बदला है तो यहाँ का इंफ्रास्ट्रक्चर, यहाँ के वो यंगस्टर्स जो अपॉर्चुनिटीज का वेट कर रहे थे, आज उन्हें अपॉर्चुनिटीज मिल रही हैं. उसके मजीद कई सारे आर्टिस्ट जो अपने आर्ट से, अपनी कला से महरूम थे, आज चल के उनके पास इंटरनेशनल थिएटर फेस्टिवल्स आ रहे हैं. हाल ही में यहाँ पे इंटरनेशनल थिएटर फेस्टिवल हुए जहाँ पे मुख्तलिफ जगहों से लोग आए और इस फेस्टिवल में शिरकत की. सिनेमाज, जैसे अभी हम बात कर रहे थे, सिनेमाज की बात कर लें तो पिछले 2.5 से 3 साल में करीबन यहाँ 300 से ज्यादा फिल्में, OTT शोज, रीजनल फिल्म्स शूट हुई हैं. ये है बदलाव. तो कई सारे ऐसी चीजें हैं जिनमें बदलाव आया है और वो लोग जो कहीं ना कहीं सोचते थे कि एक दिन कश्मीर की तस्वीर बदल जाएगी, जी हाँ, 2019 के बाद आज ग्राउंड पे वो तस्वीर बदलती नजर आ रही है. आमचे स्थानिक रिपोर्टर त्यांनी घेतलेला हा आढावा होता आणि त्यांच्या आढाव्यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली ती माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण ते तिथले स्थानिक पत्रकार आहेतच, सोबतच रहिवासी सुद्धा. त्यामुळे काश्मीर त्यांच्या नजरेतनं या छोट्याशा बाईटमधनं आपल्याला दिसलं की काश्मीर किती बदललंय आणि कसं बदललंय. 370 हे कलम हटवल्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काश्मीरी जनतेनं मोठा सहभाग घेतला आणि गेल्या 40 वर्षातलं मतदान, सर्वाधिक मतदान याच निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं.
या निवडणुकीमध्ये भाजपनं जम्मू आणि उधमपूर अशा 2 जागा जिंकल्या, तर बारामुला मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग राहिला, कारण इथून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा पराभव करत कोण निवडून आलं, तर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपात गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात असलेला रशीद इंजिनियर हा इथून निवडून आला. तर श्रीनगर आणि अनंतनागच्या जागा या नॅशनल कॉन्फरन्सनं जिंकल्या. 370 हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये गुंतवणुकीचं एक मोठं पर्व सुरू झालेलं आहे आणि खासगी गुंतवणूक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2019 सालापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 14,000 कोटींची खासगी गुंतवणूक झाली होती. तर जेव्हा 2019 साली कलम 370 हटवलं गेलं, त्यानंतर खासगी उद्योगांसाठी नवीन धोरण आलं आणि फक्त 3 वर्षात, केवळ 3 वर्षात इथे 1 लाख कोटी खासगी गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेत. गुंतवणूकदारांनी जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 7,750 एकर जमिनीची मागणी केलेली आहे. हे सगळे आकडे आपल्याला दर्शवतात की काश्मीर किती पुढे जाऊ पाहत आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. UAEचा इमार ग्रुप आहे, हा तोच इमार ग्रुप आहे ज्यांनी बुर्ज खलिफा उभारलाय. तोच इमार ग्रुप आता जम्मू काश्मीरमध्ये 500 कोटींची गुंतवणूक करतोय. यामध्ये श्रीनगरमध्ये 10 लाख स्क्वेअर फुटांचा शॉपिंग मॉल आणि IT पार्कचा समावेश आहे. 2022 आणि 2023 या 2 वर्षात, या एका वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 2,153 कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि गेल्या दशकभरातली ही सर्वाधिक गुंतवणूक मानली जाते. तर गेल्या 5 वर्षातल्या गुंतवणुकीचा आकडा ऐका. हा आकडा आहे 5,319 कोटींचा. तर दुसरीकडे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे, कारण काश्मीर हे पर्यटकांचं सगळ्यात फेवरेट डेस्टिनेशन आहे. इथे केवळ भारतातलेच नाही तर देश विदेशातले पर्यटक येतात. या पर्यटकांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या वाढली आहे. जिथे 2019 साली फक्त 5 लाख पर्यटक काश्मीरला गेलेले होते, तोच आकडा 2023 साली 27 लाखांच्या वर गेला. तर जम्मू आणि काश्मीर यांचा आपण एकत्रित विचार केला तर 2019 साली पर्यटकांची संख्या होती जम्मू काश्मीरमधली 1,62,00,000. 2020 साली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड आला, त्यामुळे ही संख्या मंदावली. ही संख्या 34,76,000 इतकी होती. मग 2021 साली 1,13,00,000 पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. तर आता आपण विचार करूया 2023चा आणि 24चा. 2023 आणि 24 या दोनही वर्षांचा आजवरचा आकडा आहे पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्याचा 2,51,00,000 इतका. आणि या सगळ्या आकडेवारीमधनं आपल्या एक गोष्ट अगदीच लक्षात येते की काश्मीर प्रगती करू पाहतोय. पण काश्मीर प्रगतीच्या रस्त्यावरती वाटचाल करत असताना पाकिस्तान स्पॉन्सर्ड दहशतवादाचं आव्हान आजही कायम आहे आणि ते तितकंच मोठं सुद्धा आहे. कारण 370 कलम हटवण्यामागचा मुख्य उद्देश काय होता, तर दहशतवाद कमी करणं किंवा दहशतवाद संपवणं. पण ते तसं झालंय का, तर ते तितक्याशा प्रमाणात किंवा अपेक्षित प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत नाही. काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी या जिल्ह्यांपर्यंत सीमित असलेला दहशतवाद 2024 मध्ये डोडा, कठुआ आणि रियासी भागापर्यंत पसरलाय. चिंतेची बाब अशी आहे की जुलै महिन्यात दहशतवादी कारवायांमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ही गेल्या 2 वर्षातली सर्वाधिक संख्या होती. त्यामुळे हा आकडा सुद्धा चिंता करायला लावणारा आकडा मानला जातोय. 2024 सालामध्ये आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण 94 नागरिकांची हत्या झाली आहे. 2009 सालानंतर पहिल्यांदाच गेल्या 2 वर्षात जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यात नागरिकांच्या मृत्यूची संख्या ही 40% वर गेली आहे. जम्मूच्या भागात यात्रेकरूंच्या बसवरती हल्ला झाला होता काही महिन्यांपूर्वी आणि याचं ताजं उदाहरण देता येईल. या हल्ल्यामध्ये एकूण 9 यात्रेकरूंनी आपला जीव गमावला. त्यामुळे काश्मीरमधनं दहशतवाद संपवण्याचं आव्हान अजूनही मोदी सरकारसमोर आहे. 370चं कलम हटवताना दाखवण्यात आलेलं दहशतवाद मुक्त काश्मीरचं स्वप्न अजून तरी टप्प्यात दिसत नाहीये. त्यामुळे दहशतवाद मुक्त काश्मीर अजून तरी झाला नाही, ही बाबही अधोरेखित करावी लागते. आणि आर्थिक प्रगती इतकंच किंबहुना त्याहून जरा जास्तच आवश्यक आहे ते जम्मू काश्मीरच्या जनतेनं निवडून दिलेलं सरकार. 2014 सालापासून इथे निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. यावर्षी सप्टेंबरपर्यंत काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
काश्मीरी जनतेला त्यांनी निवडून दिलेलं सरकार हवंय. 370 नंतर नव्या काश्मीरनं नवीन वाटचाल सुरू केली आहे. पुढचा रस्ता जो आहे तो काश्मीरी जनता आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारला पार करायचा आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये काश्मीरी पंडितांना सामावून घेण्याचं आव्हान आज सुद्धा कायम दिसतंय. काश्मीरी पंडित अजूनही विस्थापितच आहेत. आपल्या जन्मभूमीपासनं दुरावलेल्या काश्मीरी पंडितांची व्यथा अजूनही आपल्याला कायम दिसते. गर फिरदोस बर रुए जमी अस्त हमी असतो हमी असतो हमी अस्त. बंदुकीच्या सावलीतनं मुक्त, दहशतवादाच्या भीतीतनं मुक्त, भारताच्या दुसऱ्या कुठल्याही राज्याइतकं सुरक्षित आणि भयमुक्त काश्मीर पुन्हा एकदा बघायचंय, पुन्हा एकदा अनुभवायचंय, हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि आजचा दिवस आणखी एका गोष्टीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आज 5 ऑगस्ट आहे आणि बरोबर 4 वर्षांपूर्वी 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. राम मंदिर हा देशभरातल्या लाखो हिंदूंच्या आस्थेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय. 500 वर्षांच्या लढ्यानंतर राम मंदिराचा पाया रचला जाण्याचा हा क्षण अगदी अद्भुत होता, अविस्मरणीय होता. पायाभरणी झाल्यानंतर 4 वर्षांनी 22 जानेवारीला अयोध्यापती प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी महाराष्ट्राला, तुम्हा प्रेक्षकांना हा सोहळा दाखवण्याचं भाग्य मला मिळालं होतं. अयोध्येमध्ये हजर राहता आलं होतं. या पावन दिवसांना दिलेला आनंद आणि समाधान माझ्यासाठी आयुष्यभर सकारात्मक ऊर्जेचं काम करेल. सध्या राम मंदिराची पूर्णत्वाची कोणती पायरी सुरू आहे, तर राम मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचं आणि परकोट्याचं बांधकाम सुरू आहे. आज बुलेटिनमध्ये थांबताना किंवा बुलेटिन संपवताना राम मंदिराची बांधकामाची ताजी दृश्य तुम्हा प्रेक्षकांसाठी.